जेव्हा ते ब्लॅक बॉक्स बाहेर येईल आणि त्या सगळ्या घटनेचं जे काही व्हॉइस रेकॉर्डिंग झालेलं असेल ते सगळं बाहेर येईल, तेव्हा ती घटना नेमकी कशी घडली आहे हे लक्षात येईल. 9:15 वाजताच्या दरम्यान घडली आहे, ज्यावेळी प्लेन लँडिंगसाठी या स्ट्रिपवर येत होता त्या ठिकाणी हे हादसा घडलेला आहे. और आता एक्सपर्ट जाण्याशिवाय सांगता येत नाही आहे की नेमका ते प्लेनमध्ये काही फॉल्ट होता किंवा ते मॅन्युअल काही मिस्टेक झालेली आहे त्यामध्ये, आणि ते एक्सपर्ट टीम जाचसाठी ऑलरेडी सुरू आहे. त्याची किती जण होते फ्लाईटमध्ये? ते फ्लाईटमध्ये 5 जण होते. आणि दादांसोबत इतर जण कोण होते? काही हॉस्पिटलकडनं काही प्रशासनाला माहिती देण्यात आली? ती जे माहिती आमच्याकडे आहे ते आयडेंटिटी कन्फर्मेशनचे काम चालू आहे. त्याच्याबरोबर जे लोक होते त्यात नाव आपल्याला कळवण्यात येईल थोड्या वेळाने. ब्लॅक बॉक्स रिकव्हर केलं ते आता एक्सपर्ट टीमने रिकव्हर करणार आहे आणि एक्सपर्ट टीम आपल्याला रिपोर्ट करणार. सर, साधारण विमान किती वाजता निघालं होतं? बारामतीच्या दिशेने किती वाजता एक्सपेक्टेड? हे जवळपास 8च्या दरम्यान निघून इथे 9:15 दरम्यान आला होता. आणि त्यावेळी हे घटना घडल्यानंतर ते इमिडिएटली आम्ही तिथे जाऊन रेस्क्यू म्हणजे की ते जे डेब्री होता त्यामधून ते डिझीजचे बॉडीज काढून ते हॉस्पिटलला पाठवण्यात आल्या होत्या. सर, प्रायमा फेसी चार्टर्ड जेव्हा लँड झालं तेव्हा हा ॲक्सिडेंट झालाय का? लँड होण्याच्या अगोदर झालेला आहे. प्रायमा फेसी रिझन काय सांगता येतं? ते सध्या काही सांगता येत नाही. एव्हिएशनकडनं ते एक्सपर्ट जे त्यांचा ओपिनियन आहे ते आपल्याला थोड्या वेळाने देतील. सर, मे डेचा कॉल पायलटने दिला होता का? काही प्रायमा फेसी ती सगळ्या गोष्टी एक्सपर्ट रिपोर्टमध्ये आपल्याला भेटणार, त्याच्यावर मी कमेंट करू शकतो. डिसीज किती आकडा आहे? डिसीजचा 5. आपण ऑफिशियल्सचं प्रतिक्रिया आता ऐकली. त्याने सांगितलं की लँड होण्यापूर्वीच हा अपघात झाला होता आणि जमिनीवर विमान लँड होण्यापूर्वीच हा स्फोट झाला होता. मात्र त्याबाबतचं स्पष्टीकरण अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. अजून सगळ्या तपासण्या सुरू आहेत. ब्लॅक बॉक्ससुद्धा त्याच्याबद्दलची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर खरी माहिती समोर येणार आहे. निश्चितच मुलगा. तर आत्ताच पुणे ग्रामीणचे जे SP आहेत संदीप गिल यांनी ती सगळी प्रतिक्रिया दिलेली आहे. पण अजूनही जी काही चौकशी होईल, तपास होईल, त्यातून आणखी काही गोष्टी समोर येतील. नेमकं काय काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण AIBची एक टीम, आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय, AIBची टीम आता दिल्लीतून पुण्याकडे निघालेली आहे आणि त्यानंतर बारामतीमध्ये जाऊन घडलेल्या सगळ्या घटनेचा तपास तिथे केला जाणार आहे. इन्व्हेस्टिगेशन होणार आहे. जे काही प्लेन क्रॅश झालेलं आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जाणार आहे. ती SOP तशी असते. नक्कीच आपण 2 दृश्य पाहतोय. एके ठिकाणी बारामतीमधल्या रुग्णालयाबाहेर हा जो जनकसागर उसळलेला आहे त्याचे दृश्य पाहतोय. दुसरीकडे आपण राष्ट्रवादीच्या कार्यालयात हे कार्यकर्ते, त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. उनका फोन आया था लड़की का कि मैं बारामती जा रही हूँ, वहां से अजीत दादा पवार को छोड़ के मैं नांदेड़ जाऊंगी. और उसके बाद आज अजीत दादा के बारे में सुना, हम लोग टीवी में लगाए तो ब्रेकिंग न्यूज में पिंकी माली करके अटेंडेंट आया. तब हम लोगों को मालूम पड़ा कि मेरी लड़की भी मैं ये कर दिया. उनका विवाह हुआ था और शादीशुदा थी. कहाँ रहते थे वो थाना रहते थे. कितने सालों से ये सर्विस करते थे? 5 साल से वो प्राइवेट चार्टर्ड फ्लाइट में काम कर रही है. 5 साल से काम करती है. कलिडा में सब VIP लोगों के ही साथ जाना, CM हो, डिप्टी CM हो, राष्ट्रपति हो, सब बड़े लोगों के ही साथ उनका आना जाना होता. उनका एजुकेशन कितना हुआ था? और 12th पास थी. 12th पास थी. अभी उनके पश्चात घर में 6 सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं आपल्या समोर आलेलं होतं. पिंकी माळी जी या फ्लाईट अटेंडंट म्हणून त्यावेळेला उपस्थित होता, त्यांचे कुटुंबीय हे आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर ही अतिशय दुःखद घटना आहे. तुम्ही आमच्याशी बोलू शकाल? हाँ, बोलतो, बोला, विचार. काय वाटतंय, कशा पद्धती सकाळी अगदी त्या इकडनं निघाल्या, काय परिस्थिती? काल माझ्या मुलीचा फोन आला होता. मला बोली कि मैं कल सुबह अजीत दादा पवार के साथ बारामती जाऊंगी और बारामती में उनको छोड़ के वाया मैं नांदेड़ जाने वाली हूँ, फिर मैं आपसे बात करूंगी. हे शेवटचे शब्द होते तिचे.
या सगळ्या घटनेनं तुमच्या कुटुंबावरती नक्कीच मोठा आघात झालेला आहे. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेवढा मोठा घाला घातला गेला या घटनेनंतर, कुटुंब म्हणून पिंकीचं अजित पवारांसोबतचे संबंध होते. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी यापूर्वीही त्यांचं फ्लाईट अनेकदा गेलेलं होतं. 4 वेळा ती अजितदादा बरोबर ह्या 8 दिवसामध्ये सतत बारामतीला होती आणि परवाच्या दिवशी ती फोनही लावून दिली मला, मोबाईल दे ना, मला अजितदादाशी बोलणं पण करून दिलेलं होतं आणि आज असा होईल असं माहीत नव्हतं. हां, फ्लाईटमध्ये जो एक बॉक्स असतो त्याच्यात कळेल काय गडबडी आहे, पण शेवटी मी मुलगी गमावला. इन्क्वायरीमध्ये काय होईल, काय तांत्रिक अडचण होती ते तर मी काय समजू शकत नाही, पण हे जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्यातून आम्हाला निघायला वेळ लागेल. तुम्हाला मुळात ही सगळी माहिती माध्यमांकडनं कळाली की सरकारकडनं कळवण्यात आली? मुळात आता मेडेचा संदेश देण्यात आला तर असंही एक समोर आलेलं आहे. नाही, एक कॉल होता महावीर जाधव म्हणून त्यांचा की दादा तुमच्याशी बोलणार आहेत, एवढा बोलले. उपमुख्यमंत्री कार्यालयाशी फोन होता, तर मी काय एवढं हे लक्ष दिलं नाही. परंतु हे जी घटना झाली हे व्हायला ना पाहिजे होती. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आम्ही गमावले. मी तर माझी मुलगी गमावलंच आहे, पण फार दुःखद घटना आहे. ती सतत चार्टर्ड फ्लाईटमध्येच असायची. मग ते प्राईम मिनिस्टर असू द्या, राष्ट्रपती असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, सर्वांसोबत ती राहायची. प्रगती केलेली प्राऊड असायचं मला. पहिला ती इंटरनॅशनल एअरपोर्ट अंधेरीवर होती कामाला, मग 4 वर्ष तिकडनं काढल्यानंतर मग प्रायव्हेट चार्टर्ड ह्याच्यामध्ये आली. तिची प्रगती बघून, फोटो बघून मी लय प्राऊड करायचो. आज वडील म्हणून मुलगी गमावल्याचं दुःख आहे आणि नक्कीच ते दुःख, ती जागा, ती पोकळी भरून निघणारी नाहीये. काय वाटतंय? ती बोलायची पप्पा मैं अपने भाई को पायलट बनाऊंगी. तिचे रिलेशन असे निर्माण केलेले होते तिकडे. मी भगत साहेबांशी बोलायचो, ते पायलट की मैं ट्रेनिंग दिलाऊंगी, मैं इनको करूंगी करके पायलट. मैं बोला नाही. मग ती इटलीची कंपनी आहे फॉरेनची, त्याच्यामध्ये आपल्या भावाला कामावर ठेवली. खूप हुशार होती, सेन्सुअल होती, 12वी पास इंग्लिश मीडियमवरून. हे माझी नगरसेविका रत्ना मालेजी आहेत, यांच्या मांडीवर माझी मुलगी खेळलेली आहे. यांच्या मांडीवर माझी मुलगी खेळलेली आहे. लोक माझ्या घरात यायचे. दुःखातून कसं निघणार काय सांगता येत नाही. जावई बारामतीला गेलेले आहेत त्यांच्या बॉडी करता. आता VCR कंपनी आहे याच्यामध्ये कलिनाला, ते लोक बॉडी आम्हाला देणार काय करणार काही समजत नाही. खरं तर कुटुंबियांचं दुःख प्रचंड मोठं आहे. महाराष्ट्रानं केवळ एक राजकारणी गमावलेला नाहीये, तर आपल्यातले अनेक कुटुंबातले सदस्य गमावल्याचं दुःख या परिवाराच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या अश्रूंमधनं आपल्याला स्पष्ट समोर दिसतंय. खरं तर लेक म्हणून बापाला जेवढी या आपल्या लेकीवरती अभिमान होता, तो अभिमान त्यांनी बोलून दाखवलेला आहे. ही घटना महाराष्ट्रासाठी नक्कीच दुःखद आहे आणि या दुःखातनं सावरण्याची ताकद या कुटुंबियांना मिळावी अशीच आपण अपेक्षा करूयात. व्हिडिओने सुधीरसह सुस्मिता वदाणी पाटील. पिंकी माळी यांचा देखील मृत्यू झालेला आहे. अजितदादांसोबत जे काही 5 प्रवासी होते त्यांचा सगळ्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय. त्यामध्ये पिंकी माळी यांच्या वडिलांशी न्यूज 18 मराठीने बातचीत केलेली आहे. खरं तर मृगा अशा वेळेला काय बोलणार आणि काय विचारणार, हा सगळा परिस्थितीच इतकी गंभीर आहे. या सगळ्यांमध्ये त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पिंकी माळी यांचे जे पती आहेत ते आता बारामतीकडे रवाना झालेले आहेत. पिंकी माळी यांचं पार्थिव ते आणण्यासाठी तिथे रवाना झालेत. एका वडिलांच्या भावना एक वडीलच समजू शकतील की काय त्यांच्यावर आता परिस्थिती ओढावलेली आहे. त्या जाण्याआधी सुद्धा सांगून गेलेल्या होत्या की मी अजित पवार यांच्या फ्लाईटमध्ये, प्रायव्हेट जेटमध्ये जात आहे आणि हे सगळं घडलेलं आहे. एका बाजूला आपण पाहतोय की बारामतीमधल्या रुग्णालयाबाहेरची दृश्य आहेत.
असंख्य लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत. असंख्य लोक आपल्या भावना दाखवत आहेत. एकीकडे तुमची महिला वाट बघतायत. सकाळपासून महिला वाट बघतायत दादा. दादा तुम्ही परत या. आम्ही इथं थांबलो. आपली दादा 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 काय बोलू शकत दादा. दादा तुमची महिला वाट बघतायत. सकाळपासून महिला वाट बघतायत दादा. दादा तुम्ही परत या. आम्ही इथं थांबलो. आपली दादा 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 काय बोलू शकत दादा. दादा तुमची महिला वाट बघतायत. सकाळपासून महिला वाट बघतायत दादा. दादा तुम्ही परत या. आम्ही इथं थांबलो. आपली दादा दादा दादांचे समर्थक कार्यकर्ते नगरचे जिल्हा अध्यक्ष आहेत, या ठिकाणी पोहोचलेले आहेत बारामती मेडिकल कॉलेजला. काय भावना, तुम्ही काय सांगता? महाराष्ट्रातील जनतेचा गोरगरिबांचा कैवारी गेला. दादांचा आजचा दिवस पाहण्याला आमच्या कोणत्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची मानसिकता नाही. असा माणूस होणे नाही हो. काही प्रतिक्रिया नाही आमची. दादांबद्दल काय आठवण, शेवटचं काय बोलू? कालच मला बोलवलं होतं मुंबईला, अर्धा तास चर्चा केली. काल बायकार नगरला निघून आलोय हो. नगर जिल्ह्याची, तालुक्याची रचना, विकासात्मक धोरण, इतका स्ट्रिक्ट माणूस आणि चांगला माणूस महाराष्ट्राला मिळणार नाही हो. बस, धन्यवाद. ही कार्यकर्त्यांची भावना आहे आणि संपूर्ण जे बारामती शहराला जे आहे, तालुक्याला जे आहे, राज्याला आहे, ही हानी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत कार्यकर्ते, काय सांगाल, काय आठवणी आहेत दादांच्या? दादासारखा नेता होणे शक्य नाही. दादा गेल्याने आम्हाला खूप मोठे दुःख झालेले आहे. एवढे बोलून दादांसारखा नेता होणे नाही. आज दादांनी आपल्याला बसा नाही ह्या घटनेवर, या संपूर्ण घटनेवर. काय दादांबद्दल तुम्ही बारामतीच्या महाराष्ट्राचा विकास पुरुष हरपला, हीच भावना आहे जनमानसात. असा नेता होणे नाही. नेता होणे नाही असं काय सांगाल? दादासारखा माणूसच नाही. दादा म्हणजे एकदम 100% सोनं. दादासारखा माणूस परत कोणी नाही. आज आपण जर पाहिले तर वेगवेगळे आमदार जे आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सामान्य जनता देखील याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काय सांगाल दादांबद्दल, काय आठवणी तुम्हाला, काय त्याबद्दल? दादांबद्दल काही सांगण्यात म्हणजे हीच नाही. जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. दादासारखा माणूस परत या जन्मात कोणी शक्य नाही, होऊ शकत नाही दादासारखा माणूस. दादा ते दादाच. असे जे काही कार्यकर्ते आहेत ते दादांबद्दल या ठिकाणी आलेले आहेत. आपले भावना व्यक्त करताना दिसतात. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि दादा गेले त्याच्यावर विश्वास देखील या सगळ्या कार्यकर्त्यांचा आपल्याला बसताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे आज डोळ्यांमध्ये अश्रू आहे आणि ही घटना जी आहे ती दुर्दैवी आपल्याला झालेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुनील सोनोने. शरद पवार दाखल झालेले आहेत. बारामती विमानतळाजवळ शरद पवार दाखल झाले आहेत. सकाळी दिल्लीतनं ते मुंबईमध्ये आले आणि मुंबईमधून ते आता त्यानंतर बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. बारामतीच्या रुग्णालयामध्ये अजितदादांचा मृतदेह ठेवलेला आहे, त्यांचं पार्थिव ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता शरद पवार पोहोचले. मुलगा अजितदादांचं आत्ताच महापालिकांमध्ये एक भाषण झालेलं होतं आणि त्या भाषणामध्ये अजितदादा म्हणाले होते की कुठल्याही दादापेक्षा माझा काका लई मोठा आहे. आज त्याची आठवण पुन्हा एकदा आली. धावत पळत शरद पवार हे बारामतीला पोहोचलेले आहेत. अतिशय धक्कादायक बातमी ही पवार कुटुंबियांसाठी असेल. अर्थातच प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक महाराष्ट्राचा प्रत्येकच नागरिक आज हळहळतोय. अतिशय अचानक ही सगळी घटना घडली आणि आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत. खरं तर पवार कुटुंबियांमध्ये त्यांची काय अवस्था असेल हे आपण नाही सांगू शकणार. दादांच्या अपघाताचं कळल्यानंतर दिल्लीतनं काका
मुंबईमध्ये दाखल झाले आणि मुंबईतून थेट बारामतीच्या त्याच विमानतळावर दाखल झालेले आहेत. आता पुढे ते भेटी घेतील, तिथल्या लोकांशी बोलतील, चर्चा करतील, आपला शोकही व्यक्त करतील. महाराष्ट्र हळहळतोय. खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यामध्ये नाही आहेत. 9:09च्या जवळपास ही सगळी बातमी समोर आली तेव्हा देखील सतत असं वाटत होतं की बातमी चुकीची असू शकेल, बातमी खोटी असू शकेल. पहिल्यांदा असं वाटत होतं की बातमी चुकीची असावी आणि त्यानंतर जेव्हा सगळ्या गोष्टी एक एक करत समोर येत गेल्या, जेव्हा ते दृश्य समोर आलं की विमान कशा पद्धतीने विमानाचा अपघात झाला, त्या सगळ्यांमधून एक लक्षात आलं की आता जी काही बातमी आहे ती खरीच आहे. आपण बघतोय शरद पवार हे बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांचे राजकीय मतभेद जरी होते तरी पवार एकत्रितपणे राहिले त्यांच्या. कौटुंबिक भागामध्ये त्यांनी कधीच त्याचे पडसाद उमटू दिले नाहीत. अजातशत्रू म्हणावे असेच हे नेते होते. पण 3 दृश्य पाहतोय एके ठिकाणी. आपण पाहतोय बारामतीमध्ये रुग्णालयाबाहेर हे जे बारामतीकर ज्या संख्येनं सकाळी सकाळी जमलेले आहेत, आपली सगळी कामं बाजूला टाकून केवळ आपल्या दादांना पाहण्यासाठी हे गर्दी करून आहेत. तर आता शरद पवार सुद्धा दाखल झालेले आहेत बारामती विमानतळावर. हॅलो. तर अजित पवार हे बारामतीमध्ये येत होते जेव्हा जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रचार सभा ते घेणार होते आणि त्यानंतर ह्या सगळ्या घडामोडी घडल्या. अतिशय दुर्दैवी ही घटना घडली. त्यानंतर आपण बघतोय की शरद पवार हे दिल्लीमधून मुंबईमध्ये आले आणि मुंबईतून आता बारामतीमध्ये ते दाखल झालेले आहेत. आपण बोलूयात आपले प्रतिनिधी मधुकर गलांडे यांच्याशी. अतिशय दुर्दैवी ही सगळी घटना आहे. शरद पवार बारामतीमध्ये दाखल झाल्याचं चित्र आता दिसून येत आहे. काय घडामोडी घडत आहेत? खरं तर आज ह्या घडलेल्या दुर्घटनेनंतर आता शरद पवार साहेब आणि राणा जगजितसिंह पाटील हे दोघं जण हे आता विमानामधून आलेले आहेत आणि हे नुकतेच बारामतीच्या विमानतळावरती त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्याबरोबर राणा जगजितसिंह पाटील सुद्धा आहेत. हॅलो. हां. आता सरळ ते मेडिकल कॉलेजकडे जातील तसं ते थोड्याच वेळात समजेल. पण पवार साहेबांचं आगमन आता बराबर झालेलं आहे. आता याच्यानंतर त्यांच्याबरोबर ते बरं. स्टुडिओ. शरद पवारांचा ह्याच्या पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे ते पहिले कुठे? तर आपण बघतोय शरद पवार हे बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आत्ताच आमचे प्रतिनिधी मधुकर गलांडे यांनी सांगितलं की त्यांच्यासोबत राणा जगजितसिंह पाटील देखील आहेत. खरं तर हा खूप मोठा धक्का शरद पवारांना आहे आणि त्यानंतरच्या या सगळ्या घडामोडी आपण बघतोय. आता शरद पवार बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वीच मुलगा रोहित पवार देखील बारामतीमध्ये दाखल झाले. रडत रडत ते हॉस्पिटलमध्ये जातानाची ती सगळी चित्र होती आणि त्याचबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी टाहो फोडलेला आहे. महिला कार्यकर्त्या आपण बघितल्या, त्या देखील दादा परत या अशा सगळ्या असं सगळं बोलत त्या आपला टाहो फोडतायत, भावनिक झालेल्या आहेत आणि आता शरद पवार बारामतीमध्ये दाखल झालेत. बारामतीमधली ही दृश्य आहेत. खरं तर ज्या मातीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि ज्या मातीमध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली त्या बारामतीमध्येच ते येत होते आणि त्याच वेळी असा अपघात झाला आणि त्यानंतर संपूर्ण पवार कुटुंब आपण पाहतोय की शरद पवार सुद्धा आता बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. रोहित पवार काही वेळापूर्वी आले होते. निश्चितच. तर इतके सगळे राजकीय मतभेद असताना सुद्धा पवार कुटुंबीय कायम एकत्रित राहिले. प्रत्येक सणाला आपण बघितलं, प्रत्येक कार्यक्रमाला आपण पाहिलं की सगळं पवार कुटुंबीय हे एकत्रपणे असायचं. किती जरी राजकीय मतभेद असले, राजकीय वैमनस्य असलं तरीही. आणि आत्ताच आपण बघितलं की महापालिका निवडणुकांसाठी तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे आलेल्या होत्या. अजितदादांनी काकांसाठी खास वक्तव्य देखील केलेलं होतं. त्या सगळ्यांनंतर कुठेतरी सगळं कुटुंब एकत्रित आता पुन्हाच राजकीय पटलावर देखील येईल आणि मनं जुळलेली आहेत असं सगळं एक चित्र दिसून येताना आपण ही दुर्दैवी घटना आज पाहतोय. शरद पवारांसोबत त्यांच्या पत्नी देखील आहेत. दृश्य आपल्याला दिसतंय की शरद पवारांच्या पत्नी या बारामतीमध्ये दाखल झालेल्या आहेत. त्यांचं हे दृश्य आपण बघतोय. थेट प्रतिभा
पवार या बारामतीमध्ये दाखल झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील एक कर्तृत्ववान नेतृत्व आज हरवले. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार या बारामतीमध्ये दाखल झालेल्या आहेत. त्याचीही थेट दृश्य आपण बघतोय. तर एक एक करत पवार कुटुंबीय हे बारामतीमध्ये पोहोचत आहे. काही वेळापूर्वी रोहित पवार हे बारामतीमध्ये पोहोचले. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दिल्लीमधून तातडीने जेव्हा ही सगळी बातमी कळाली तातडीने त्या निघाल्या. त्यानंतर मृगा सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एक शब्द फक्त त्यांनी स्टेटस ठेवलेला होता, डिवास्टेटेड, म्हणजे त्या उद्ध्वस्त सगळं झालंय अशा पद्धतीची त्यांची ती प्रतिक्रिया होती. काय बोलणार, खरं तर निशब्द या सगळ्या घटनेमुळे व्हायला होतं. त्यांच्या उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत अशी बातमी आज कळते. आज त्यांचा देहांत झाला आणि त्यानंतर उद्या दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. 29 तारखेला त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. शारदा प्रांगणामध्ये हे होणार आहेत. तर एक एक करत पवार कुटुंबीय बारामतीमध्ये दाखल होत आहे आणि आता आपण बघतोय की अजित पवार यांच्यावर उद्या आता अंत्यसंस्कार होणार असल्याचं कळत आहे. कारण बरेच असे त्यांच्या कुटुंबातले देखील लोक आहेत, ते यायचे असतील अजून बारामतीमध्ये. कुटुंबातले प्रमुख जे आहेत शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचं दृश्य आपण काही वेळापूर्वी पाहिलं, त्या बारामतीमध्ये दाखल झालेल्या आहेत. आणि आता ही दृश्य आपण बघतोय, असंख्य गर्दी ही रुग्णालयाच्या बाहेर झालेली आहे. राजकारणामध्ये कितीही अघटित घडामोडी घडल्या तरीसुद्धा कुटुंब कसं असावं या बाबतीत नैतिक मूल्य जोपासणारा हा जो नेता होता, हे जे संपूर्ण कुटुंब होतं ते आता पुन्हा शोकसागरात बुडालं आहे. त्यांच्या बारामतीमध्ये परत आलं आहे. रुग्णालयाबाहेर आता सगळेच भेट देत आहेत. अगदीच काही वेळापूर्वी राज ठाकरे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या. त्यांनी सांगितलेलं होतं की राजकारणात सडेतोडपणाची किंमत मोजावी लागते, अशी पोस्ट राज ठाकरे. आज आपल्यामध्ये नाही आहेत. पवार कुटुंबीय तिथे पोहोचत आहे आणि खरं तर दुःखाचा डोंगर पवार कुटुंबियांवर कोसळलेला लग जाते थे. वर्कहॉलिक थे, काम करने का उनका बड़ा अजीब तरीका था, पर वो जहाँ भी रहे कामयाब रहे, फैसले उनके सही रहे. आज तक ममता बनर्जी ने कहा है कि वो घटना की पूरी जांच होनी चाहिए जिस तरीके से निधन हुआ. देखिए, मुझे तो पता नहीं, इसमें कोई राजनीतिक कोई कमेंट करना उचित नहीं है. जब तक जांच होती नहीं या सामने चीज़ें आती नहीं, जांच तो होनी है क्योंकि डीजीसीए ने तो इनिशिएट किया ही है, तो इसमें अलग से कुछ बोलने की आवश्यकता नहीं है. पर मैं समझता इसमें पूरा ध्यान देना पड़ेगा और किस सर्कमस्टेंसेस में ये सब हादसा हुआ है इसकी तहकीकात तो निश्चित तौर पर होगी. ममता बनर्जी के लिए सुप्रीम कोर्ट की निगरानी में जांच हो. अब पता नहीं, वो गवर्नमेंट का फैसला करें. महाराष्ट्रात अनेक स्तरातून दुःख. काय आहेत आपल्या आठवणी? विश्वास बसत नाही आहे की अजितदादा, महाराष्ट्राचे दादा हे आपल्यातून निघून गेले. जेव्हा सकाळी न्यूज आली की प्लेन क्रॅश झाला, तेव्हा मनात सगळ्यांनी प्रार्थना केली की त्या प्लेनमध्ये अजितदादा नसावे किंवा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये. पण मग काही क्षणानंतर न्यूज आली की दादा त्या क्रॅशमध्ये गेले आणि अंगावर असा शहारा येतो. कारण का एवढे जवळचे संबंध. मला एक लहान बहीण म्हणून नेहमी ते बघायचे. कौटुंबिक नातं होतं. 2 महिन्यापूर्वीच मी माझी बहीण त्यांना आमंत्रण द्यायला गेलेलो माझ्या भाचीच्या लग्नासाठी आणि नेहमी काय ग प्रणिती असं म्हणायचे. मी जेव्हा फोन करायची, ढिकले म्हणून त्यांचे PA असायचे, दादांशी बोलायचे, डायरेक्ट दादा बोलायचे. माझ्या मतदारसंघासाठी दादांनी खास निधी पण दिलेली, अजून त्याची कामं आपल्याला होताना दिसत आहेत. मी MLA होती, आमदार होती, तेव्हा पण दादा बोलून त्यांना अभिमान वाटला जेव्हा मी पहिल्यांदा निवडून आली आणि नेहमी मला गाईड करायचे की हे असं ते असं. दादांची काम करण्याची पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अशी काम करण्याची पद्धत कोणाचीच नाही आहे आजपर्यंत महाराष्ट्रात. डायरेक्ट अधिकाऱ्यांना फोन करणं, डायरेक्ट कार्यकर्त्यांची कामं करणं
कुठेही किती लांब उभा असला तरी बोलवायला हाक मारून बोलवायचे आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात हृदयात दादानी एक जागा बनवली होती. आज कोणत्याही पक्षाचा असला तरी आज त्याच्या डोळ्यात अश्रू आलेत की दादा महाराष्ट्राचा अजितदादा नाही आहे. 2-3 महिन्यापासून दादा दिल खुलास बिनधास्त म्हणजे जगत होते. जिल्हा परिषद इलेक्शन्स आहेत, दादा एक वेळेसाठी खूप पर्टिक्युलर होते. जर 9ला मीटिंग असायची तर 9ला 10 मिनटं असताना ते तिथे उपस्थित असायचे आणि सारखं एकदम हेक्टिक लाईफस्टाईल. ते ज्या विमानातून गेले आज त्यांचा तो क्रॅश झाला आणि ते पण बारामतीमध्ये स्वतःच्या गावात क्रॅश होणं, ह्याच्यापेक्षा धक्कादायक काय न्यूज असू शकते. ते विमान त्याच विमानातून ते सोलापूरला अनेकदा आले. ते त्यांचं नेहमीचं सॉलिड विमान होतं VSR. विमान क्रॅश होणं हे खूप शॉकिंग आहे. चॉपर तरी मी समजू शकते, पण विमान लँडिंगच्या वेळेस क्रॅश होणं नेमकं काय झालं हे कोणालाच माहीत नाही आहे आणि दादा आज आपल्यात नाही आहेत. कुठेतरी आपण पाहतोय की तुम्ही त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात पण काम केलेलं आहे आमदार म्हणून. काय त्यांच्या आठवणी? मी पहिल्यांदा आमदार झाली 2009मध्ये. तेव्हा दादा बघितलं मला विधानसभेत आणि अभिमान वाटला त्यांना. तेव्हा मी सगळे एकत्र होतो आणि तेव्हा दादांचं स्वप्न अनेक वर्षाचं मुख्यमंत्री बनायचं. पण कधी कधी ना मुख्यमंत्र्यांकडे कमी आणि दादांकडे आम्ही जास्त जायचो आणि हक्काने ते बोलवायचे, बसवायचे, काम निधी द्यायचे प्रत्येकाला, कार्यकर्ता असेल आमदार असेल. आणि